मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांनी स्वतः गणेशाच्या आगमनाची पूजेची तयारी केली। आपल्या सुरेल आवाजात त्यांनी गणेश वंदनही केली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकर हिनं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुद्धा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे। सीएम सरांनी गणपतीची पूजा केली विधिवत, त्याच्यानंतर आरती झाली। आता आपल्यासोबत सौ अमृता देवेंद्र फडणवीस आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, गणपती बाप्पा आलेत, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि खूपच मनापासून शांती वाटतेय। काय सगळी तयारी होती, कारण की सीएम सर तर त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी असतात, त्यामुळे ह्या सगळ्याची तयारी कुठेतरी तुम्हाला करावी लागली असेल। तर एकंदर काय ह्या सगळ्याचा माहोल होता? कारण की नागपुरातलं आणि मुंबईतलं गणेशोत्सव थोडा वेगळा असतो। नाही, तसं आम्ही तर सेमच करतो, सजावट जी करतो फुलांची एनॉल, मोदक बनवतो। नागपूरला आम्ही जास्त तळलेले मोदक बनवतो, इथे उकडीचे असतात, तर दोघांची तयारी आहे। आणि बाकी रोज सकाळ संध्याकाळ आरती होणार आणि हेच आम्ही आधी पण फॉलो करायचो। आपली मूर्ती ही इको फ्रेंडली आहे, यातून काय नक्की सांगायचं? आपल्याला शाडू मातीचीच मूर्ती यूज करायला पाहिजे, कारण ती पर्यावरणात विलीन होऊन जाते। आणि जर तुम्ही दुसरं ते मटेरियल्स यूज केले, त्याच्याने तुम्ही प्रदूषण वाढवताय आणि गणपती बाप्पांना पण आवडणार नाही की प्रदूषण एक प्रकारचं देवच असतं, तर त्याला आपण खराब करणार। ताई, शेवटचा प्रश्न, तुम्ही खूप छान गाता हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। बाप्पाच्या निमित्ताने एक काहीतरी सुरेल वंदना आम्हाला ऐकायला मिळतं, खूप छान वाटतं। मी ज्ञानेश्वरी मधलं 4 लाईन म्हणते। विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाला देह ब्रह्म, अवघेची झाला देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले। थँक्यू। तर अमृता देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत होत्या। आपली या सुरेल आवाजात त्यांनी गणपतीची एक स्तुती आपल्याला ऐकवलेली आहे। कॅमेरामॅन राकेश नेरुरकर सह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई।